हॅलो. तर चला प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानाचा ताबा सोडा. सामना लगेचच सुरू होईल येते. तर जास्त वेळ लावू नका. पंचांना सुद्धा विनंती करेन 20 मिनिटाचा अवधी द्या, कारण पहिल्या मॅचसाठी जवळजवळ 1 तास गेलाय. त्यामुळे वेळेवरती लक्ष ठेवा आणि सामना सुरू करा. काटेई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. दुसरा सामना कोण आहे? तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. जय दुर्गा माता काटेई संघाची. स्ट्राईकला पाहतोय आपण राजेशला आणि नॉन स्ट्राईक यांना दीपक. तर गोलंदाज पाहतोय उंबाडे टीमच्या वतीने. तर चला मैदानाच्या बाहेर वा प्रेक्षक वर्ग. राजू भोईर पहिलाच बॉल या बेलेस बॅकफुटला जाऊन सुरेख कट, जेंटल टच आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय तो शानदार चौकार काटे टीम संघासाठी. नागाव नारिवली संघ थोडासा मैदानाच्या बाहेर वा, बाउंड्रीच्या बाहेर. प्रेक्षक वर्ग तर दुसरा चेंडू राजू भोईर यांचा. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आणि बॅक टू बॅक 2 चौकार राजेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती स्क्वेअर कट केला आणि दुसरा बॉल पाहिला तर थोडेसे पुढे आले आणि बॅटवरती व्यवस्थित मिडल केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. यावेळेस तिसरा बॉल थोडासा हाय होता. यस, एक वॉर्निंग. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून मात्र 1 धाव आणखीन पाहायला मिळतोय ती या धावपळकावरती. विचार केला तर 2 चेंडूवरती 2 चौकार, त्याच्यानंतर तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या बॉलवरती 1 धाव आली. स्ट्राईकला पाहतोय आपण दीपक चौधरी यांना. एकीकडे जय म्हसोबा उंबारडे टीम तर दुसरीकडे जय दुर्गा माता काटे. यावेळेस फटका शानदार आहे आणि चेंडू अडवलाय की काय? यस, अडवलाय. पहा, चांगला बॉल होता. दुसरे धावेचा प्रयत्न आहे ते मात्र 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. योगेश होते डीप मिड विकेटला. जवळजवळ चौकाराच्या दिशेने बॉल चालला होता, मात्र मधीच त्याला थांबवलं, अडवलं आणि तोपर्यंत या 2 धावा. इथून पाहायला मिळाल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट मधून पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 चौकार पाहायला मिळाले आणि एकूण पाहिल्या तर 15 धावा धावपळकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15 अशी सलामी ओपनिंग या ठिकाणी देण्यात आली. ते राजेश आणि दीपक यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली स्पर्धा आपण इथून एन्जॉय करतोय. जे हनुमान 40+ क्रिकेट संघ निळजे यांच्या वतीने आदरांजली चषक 2020 पाहतोय वर्षाच्या अखेरीस. मात्र 30 आणि 31 2 दिवसीय स्पर्धा आणि अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतोय. कटआउट पाहतोय मान्यवरांचे. खेळपट्टी अतिशय सुरेख आहे. पंचांची कामगिरी योग्य पद्धतीने ही स्पर्धा WTCच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचं काम केलं जाते. आमचे शैलेशजी भोईर आणि त्यांची टीम. स्कोरिंग अतिशय चांगली पाहायला मिळतो आपल्याला. ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून साथीला आमचे पंडितदादा पाटील आहेत. आणि ब्युटिफुल ट्रॉफीज पाहता क्षणी प्रेमात पडाव्या एवढ्या चांगल्या आणि सुबक ट्रॉफीज पाहायला मिळतात आपल्याला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर असे विविध प्रकारच्या पारितोषिकं या स्पर्धेमध्ये ठेवली गेली आहेत. गोलंदाज योगेश
पंजेला पाहतोय. दुसरा गोलंदाज मॅनेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक, 15 धावा मिळाल्यात या षटकामध्ये. राजेश स्ट्राईक वरती 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तर निश्चित जेव्हा आपण कटचा अपील करताना तेव्हा मेन पंचांकडे करा, कारण बऱ्याच वेळा आम्ही सांगून जातोय आपल्याला, कारण क्रिकेटचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला खेळ करावा लागतोय. कारण स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला कधीही बाद देणार नाही आहे, त्यामुळे मेन पंचच आपल्याला बाद देऊ शकतील. बॅकफुटला जाऊन कट केला आहे, मात्र डीपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न, धावची चेतून संधी होती पा, कीपरने मात्र चलाकी दाखवली आहे. मात्र तोपर्यंत 1 धाव, 2 धावा, 1+1 2 धावा पाहायला मिळाल्या काटे टीमच्या बाजूने. 17 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुढे आल्यात. फटका तर चांगला आहे, समोर कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जातात. या ठिकाणी थोडीशी दमछाक झाली आहे या 2 फलंदाजांची, कारण मागच्या सामन्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळेस प्रेमनाथ आणि राजू खेळत होता 3 षटकामध्ये एकही गडी बाद नव्हता, त्यामुळे जास्त धावा एकेरी दुहेरी धावले. आता सुद्धा असं चित्र पाहायला मिळतंय. काटे टीमच्या बाजूने पुन्हा एकदा पुढे आले. मिडॉलला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल, त्याचा फायदा उचलला. येते पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात. अतिशय चांगली रनिंग पाहतोय 2 खेळाडूंची. चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न. काटेई विपक्ष उंबारडे असा विद्यमान सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता डीपमध्ये. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील की चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता, तर पुन्हा अडवल्या आणि पुन्हा 2 धावा पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना राजेश आणि दीपक चौधरी यांची या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच असेल तो वागेश्वर देसाई विपक्ष जय गणेश नवापाडा. तर दोन्ही टीम आपण जर आला असाल तर रिपोर्ट करा आमच्या कमिटीला, कारण येथे आज 10 संघ खेळणार आहेत, त्यामुळे कमिटीला ते वेळेचं बंधन राहील ते सांगा. फुलटॉस आणि चांगला फटका गॅपमध्ये ढकलला. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो राजेशांच्या बॅटमधून. चौकार, 4 धाबा आणि इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या आणि या षटकाचा विचार केला तर 12 धाबा आल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात 15 होत्या, एकूण 27 धाबा. धावफलकावरती बिनबाद 27 अशी चांगली स्टार्ट करून दिली आहे ती राजेश आणि त्याचबरोबर दीपक चौधरी या 2 फलंदाजाने. मात्र उंबारडे टीमला अद्याप यश मिळालं नाही आहे, त्यासाठी इथून संघर्ष करावा लागेल तो उंबारडे संघाला. हे 2 फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतात आणि याच्यानंतर देसाई नवापाडा, खिडकाली मोठागाव आणि निळजे आणि खांबालपाडा असे मात्र आज 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज हरिचंद्र भंडारी यांना पाहतोय आपण. 3रं षटक घेऊन जय मसोबा उंबारडे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 27 धाबा कुठल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण बिनबाद 27 ही धावसंख्या आहे ती काटेई टीमची. यावेळेस फटका चांगला आहे, ताकदीचा वापर केला आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती केलाय तो अटॅक
दीपक चौधरी आणि या 4 धाबा. एकतीस. तर चेंडू जे प्रेक्षक वर्ग आता जुना घ्यायला लागेल. जुना आहे का बघा. ओके जुना जुना ते दोन्ही जुने आहेत. जुनच आहेत घ्या. तर या ठिकाणी पहा 2 षटकानंतर जुना चेंडू दिला जाईल हे लक्षात असू द्या. मॅच बॉल आलाय. त्यामुळे 31 धाबा धापळकावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. हिटिंग केलाय 200 प्रेक्षकांच्या मधून. तोच फटका. सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. दीपक चौधरी यांच्या बॅटमधून आला एक दत्तपुष्ट शरीरयष्टीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. फटक्यामध्ये ताकद होती त्यामुळे 200 प्रेक्षक असून सुद्धा चेंडू गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे अद्याप उंबाडे संघाला संघर्ष करावा लागतो विकेट मिळवण्यासाठी. तर 2 चेंडूवरती 2 फटके पाहायला मिळाला. 35 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 4 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे मॅचमध्ये कधी करवट बदलताना पाहायला मिळेल. आणि यावेळेस मात्र हुक केलंय. झेल होईल का. ओ झेल सुटला जातोय. तिथे मात्र एक धाव मिळाली आहे. तर झेलची संधी होती आणि तोपर्यंत एक धाव पाहायला मिळतोय. ते चांगली क्रिकेटची स्पर्धा. प्रेक्षक वर्ग मात्र खुर्च्यांवर बसून या सामन्याचा आनंद घेत असताना ज्या हनुमान 40+ क्रिकेट क्लब निलजे यांच्या वतीने ही स्पर्धा पाहतोय. अतिशय शानदार आयोजन पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा जवळपास कोणी नाही आहे त्यामुळे ते दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय का. यस. आणि ते 2 धावा आणखीन पूर्ण केल्यात. 38 या धावसंख्येवरती जाऊन संघ पोहोचलाय. कारण मागच्या सामन्यात पाहिलं तर 49 धावांचं लक्ष होतं नारिवली टीम समोर. त्यामुळे ते धावा जरी बनवल्या तरी त्या डिफेन्स होतील. कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नसतो. त्यामुळे किती धावा बनवल्या गेल्यात हे पाहिलं जाईल. यावेळेस मात्र कीपर बीट आणि एक धाव 22 च्या स्वरूपामध्ये मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक समोरून आल्यात आणि झेलचा अंदाज घेता आला नाही. या प्रयत्न चांगले होते मी म्हणेन. उंबाडी टीमच्या वतीने येथून 2 धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद होईल का. आणि मात्र थ्रोपैकी आली आहे आणि तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट केली आहे मैदानामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. 3 धावा अद्यापपर्यंत सलामीची जोडी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतो. यस पाणी घेऊन जा. जा लवकर. तर पाण्याची मागणी केली जाते याचं कारण आहे थोडीशी दमछाक झाली आहे. खूप धावा एकेरी दुहेरी तिहेरी धावा एकवटल्या त्या फलंदाजाने. त्यामुळे एकूण टोटल 42 धावा. तर पहिल्या षटकात आल्या त्या 15 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा आणि तिसऱ्या षटकात आल्या 15 धावा. तर 42 धावांची पार्टनरशिप येथे काटाई संघ देत असताना. तर चला दोन्ही संघ आले असेल तर रिपोर्ट करा. देसाई आणि नवापाडा चे कृष्णमामा कीर आणि त्याचबरोबर हनुमान पाटील असतील किंवा बारके पाटील. आपण कमिटीशी संपर्क करा. तास करण्यासाठी यायचं आहे आपल्याला. तर गोलंदाज सुरेश पंजे
यांना पाहतोय आपण चौथे षटक. दीपकचा विचार केला तर मोठे फटके त्यांच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला बॅट्समन आहे सलामीचा. तर दुसरीकडे राजेशने सुद्धा सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जो सिलसिला आहे, जो मात्र सातत्य टिकवलं आहे, मी म्हणेन काटेई संघाने 42 धाबा कुठल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन धाबा आल्या तर 50-50+ हा संघ जाऊन पोहोचेल. मग तशी फलंदाजी करावी लागेल. जे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ही फलंदाजी पाहायला मिळाली. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी चेंडूला आऊट करतोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू चालला आमच्या समालोचन कक्षासमोर. 4 धावेसाठी चौकार. गुड शॉट. सेहेचाळीस. काय क्षेत्ररक्षक होते त्याच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. थोडासा बाहेर पाहायला मिळाला कारण रोखण्याचा प्रयत्न होता त्यांचा. मग जसा चेंडू पडला तसा सीमारेषेकडे वेगाने आला. त्यामुळे ते चांगला चपराक दिली आहे चेंडूला आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपिश कबरला आणखीन एक चौकार. 50 कंप्लीट. 50 धाबा. धावफलकावरती टीम जय दुर्गा माता काटे संघाच्या पहिल्या विकेटसाठी, पहिल्या गड्यासाठी पार्टनरशिप 50 धाबांची अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये नारिवली संघाने 39 धाबांची पार्टनरशिप दिली होती आणि या वेळेस मात्र चेंडू कीपर बीट आणि चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपामध्ये आज चौकार. बॅटकट आहे. यस, बॅटकट पाहायला मिळतो आणि जणू काय काटेई संघाचे 2 फलंदाज आज नशिबाशी हातमिळवणी करून आल्यात की काय. एवढं नशीब त्यांच्यावरती या ठिकाणी खुश आहेत. तर पहिला फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी दीपक चौधरी ज्याने चांगल्या धावा कुठल्या. जरी षटकार आला नसले तरी मात्र चौकार आणि 50 धावांची पार्टनरशिप, 30 धावांचं योगदान दिलं. जरा जोरदार टाळ्या होत्या दीपक चौधरी यांच्यासाठी. 30 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. अतिशय चांगली बॅटिंग केली आणि 1 डाऊनचा फलंदाज मनोज पाटील. मनोज पाटील 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 यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि पहिला मायटीट. व्हाट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. पहिला दमदार षटकार चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय तो राजेश पाटील यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा टॉपे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. कीपर मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न होता. आणखीन 2 धावा. आणखीन 2 धावा. तर या ठिकाणी पाहिलं शेवटच्या बॉलवरती सुद्धा 2 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. त्यामुळे एकूण टोटल पाहिली तर 62 धावा कुठल्यात आणि 63 धावेचं लक्ष्य असेल ते मात्र या जय मसोबा उंबाडे टीम समोर. तर चला टॉससाठी या. लगेचच यायचं टॉससाठी. देसाई आणि नवापाडा दोन्ही संघ टॉससाठी या. हनुमानजी पाटील आल्यात. नवापाड्याचे आमचे कृष्णा मामा कीर आपण सुद्धा या. खेळाचं पहिलं सत्र पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये पाहिले तर एकूण टोटल पाहिले
तर 62 धावा बनवल्या गेल्या. 63 धाब्यांचं लक्ष्य असेल. या 63 धावा जर बनवायच्या असेल उंबाडे टीमला तर प्रति षटकामागे मी म्हणेन फार मोठी धावसंख्या उभी केली आहे काटेरी टीमने आणि त्या मात्र धाबा आता कराव्या लागतील. जवळजवळ 16ची सरासरी कायम ठेवावी लागेल ती टीम उंबाडे संघाला. मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा पंडितदादा पाटील यांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती. थँक्यू. धन्यवाद जगदीश पाटील. श्रद्धांजली चषक 2020 ज्या हनुमान 40+ क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय दीपक मधुकर पाटील व स्वर्गीय संजय कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. तर पहिल्या सत्राचा खेळ इथं संपला आणि काटे संघानं पहिल्या 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 62 आणि 63 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं आहे ते जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे संघाच्या समोर. तर पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी दीपक आणि राजेच्या 2 फलंदाजांनी 54 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांनी केली आणि आपल्या संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली. 54 धावांच्या नंतर पहिली विकेट बाद झाली. मात्र 63 धावांचं लक्ष अतिशय मोठं असेल. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग उंबाडे संघ कशा पद्धतीने करेल ते पाहावं लागेल. मात्र पहिल्या सत्रात काटे संघाने चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये 63 धावांचा डिफेन्स हा काटे संघ कशा पद्धतीने करेल ते पाहावं लागेल. सलामीची जोडी आपण पाहतोय ती योगेश आणि रोहिदास भोईर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. जशी फलंदाजी राजेश आणि दीपक यांनी केली तशी फलंदाजी मात्र इथं योगेश आणि बघा नवापाडा संघाला विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधा. देसाई विपक्ष नवापाडा असा सामना असेल तुम्हाला नाणेफेक करून घ्यायचे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय सुनील. नेहमीप्रमाणे संघनायकाने चेंडू सोपवला सुनील यांच्याकडं आणि सुनील अतिशय चांगले गोलंदाज आहेत. मात्र सुनील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतील योगेश आणि रोहिदास हे 2 फलंदाज उंबाडे संघाला कशा पद्धतीने सुरुवात करतील. पहिलं षटक मार्गस्थ पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका आपण पाहतो योगेशच्या बॅटमधनं दमदार सुरुवात आणि येतोय तो षटकार. पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर केला तो फलंदाज योगेशनं. कारण गोलंदाजांवर दडपण असतं फलंदाजांना संधी असते. जी फलंदाजी दीपक आणि राजेश यांनी केली होती तशी या फलंदाजीची गरज असेल ती मात्र इथं उंबाडे संघाला बिनवासा अशी दमदार सुरुवात आपण पाहतो. योगेश म्हणजे या फलंदाजाने षटकार ठोकून इशारा दिला गोलंदाज सुनील यांना. मात्र सुनील उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतील ते पाहावं लागेल. इथे मात्र फक्त दिशा दिली ऑफसाईडला चेंडूला. शिवाजी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. 7 धावा आपण पाहतो धाव फलकावर. श्रद्धांजली चषक 2020 ज्या हनुमान 40+ क्रिकेट संघ निलजे यांच्या माध्यमातून स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवसाची स्पर्धा 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचंय आणि प्रयत्न चांगला केला होता मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय
आणि त्या झेलांचं रूपांतर इथं 2 धावांमध्ये आपण पाहतोय. रमेश होते क्षेत्ररक्षक, रमेश पाटील. मात्र झेल सुटलाय. 2 प्रयत्न त्यांनी केले, मात्र इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतो गोलंदाज सुनील यांच्या माध्यमातून. मोठं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करतो उंबारडे संघ. सुनील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. चांगलं कमबॅक सुनील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर या गोलंदाजाने नक्कीच कमबॅक केलंय. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं सोपं नसतं. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात आणि मर्यादा असते गोलंदाजाला. मात्र इथं सुनीलनं कमबॅक चांगलं केलं आपल्या काटे संघासाठी. तर बिनबाद धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 10 धावा. सुनील इथं मात्र ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक राजेश आहेत. बघूया सीमारेषेवर तैनात. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. तोपर्यंत सहजरित्या दुसरी धाव एकवटली जाते. 2 धावा आहेत धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक बघा. नवापाडा संघाला आयोजक विनंती करतायत, ताबडतोब या, तुमची नाणेफेक करून घ्या. देसाई विपक्ष नवापाडाचा पुढचा सामना असेल. देसाई संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील सज्ज होत आहेत. इथं मात्र ऑन साईडला खेळतायत. भाईंचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त एकच धाव येते धाव फलकावर. आणि अशा पद्धतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते सुनील. या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 13 आणि बिनबाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र गोलंदाज सुनील यांनी कमबॅक केलं आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपला. आणि उंबाडे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13. मात्र अजूनही 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती तब्बल 50 धावा होतील का? होतील. मात्र तशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक षटकामागे सरासरी राखावी लागेल. चौकार षटकारांची आताशबाजी करावी लागेल. कारण जी फलंदाजी दीपक आणि राजेश यांनी केली तशी फलंदाजी मात्र इथं योगेश आणि रोहिदास या 2 फलंदाजांना उंबाडे संघासाठी करावी लागेल. तर निळजेगावचे ग्रामस्थ अनंत मामा पाटील यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मामांना विनंती असेल यायचं, व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ज्येष्ठ नागरिक अनंत मामा पाटील यांचं इथं आगमन होत आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो सोमनाथ चौधरी. संघनायकाने तर सोमनाथ चौधरी यांच्या हाती चेंडू सोपवलाय. मात्र इथं सोमनाथ चौधरी कशी गोलंदाजी करतील, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो योगेश आणि रोहिदास ही सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. मात्र इथून तुम्हाला धावांची आताशबाजी करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. कारण जर इथून तुम्ही जर चांगली फलंदाजी केली नाही तर मात्र सामना उंबाड संघाला गमवावा लागेल. मात्र योगेश आणि रोहिदास हे 2 फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. मात्र बघूया बिनबाद 13 अशी धावसंख्या. षटक मार्गस्थ दुसरं गोलंदाज सज्ज होत आहे सोमनाथ चौधरी. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज योगेश पंजे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतात. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार येतो पहिल्या चेंडू. सुरुवात तर चांगली झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. असं सातत्य तुम्हाला राखावं लागेल. षटकामागे प्रति षटकामागे सरासरी राखावी लागेल. कारण जी फलंदाजी राजेश आणि दीपक यांच्या माध्यमातून काटे संघासाठी झाली तशी फलंदाजी मात्र योगेश आणि रोहिदास यांना करावी लागेल. 17 धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 17ची धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. पुन्हा एकदा चेंडू येतोय तो सीमारेषेच्या बाहेर फरार. योगेशच्या बॅटमधून येतो तो लागोपाठ दुसरा चौकार. चला बबलू मात्रे या ताबडतोब. बिनबाद 21 अशी धाव संख्या. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच लागोपाठ 2 चेंडूंवर योगेश पंजे या फलंदाजाने 2 चौकार ठोकलेत.
मात्र इथं सोमनाथ चौधरी या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण योगेशने धोक्याचा इशारा दिलाय. कारण जशी फलंदाजी दीपक आणि राजेश यांनी पहिल्या सत्रामध्ये केली काटे संघासाठी, तशी फलंदाजी मात्र इथं योगेश आणि रोहिदास तर आदरणीय ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. रमेश पाटील आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. लागोपाठचा येतोय तो तिसरा चौकार. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. तर ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नावपाडा विपक्ष देसाई. दुसऱ्या षटकाचा जरी विचार केला तर इथं मात्र धोक्याचा इशारा दिला फलंदाज योगेश पंजनं. बिनबाद 25 लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले होते, मात्र रमेश पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बघा. पंचांना विनंती असेल, बॅटकट आहे, बाय जाईल, लेग बाय जाईल, जरा इशारा बॅटकट. धन्यवाद. देसाई संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नावपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बिनबाद 26 अशी धावसंख्या योगेश पंजे आणि रोहिदास हे दोन फलंदाज आपण पाहतोय. मात्र इथं स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज रोहिदास यांना. रोहिदास आणि योगेश हे दोन सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. बिनबाद 26 अशी धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅकफुटला गेलो, ऑफसाईडला आपण पाहतोय दीपक चौधरी येत आहेत. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न केला जातोय. थोडीशी मिसफील्ड जरूर होते, मात्र तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर हे दोन फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी ठरतात आणि बिनबाद 28 अशी धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करतोय तो उंबार्डे संघ. लो फुलटॉस चेंडू होता, समोर खेळतायत मनोज पाटील येतात चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र चेंडू फेक थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. षटक संपता येते. दुसऱ्या 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर उंबार्डे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 30 धावा. पहिल्या सत्राचा जरी विचार केला तर दीपक चौधरी आणि राजेश या दोन फलंदाजांनी 54 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली आणि आपल्या संघाला 62 धावा कुठून दिल्या. ते 4 षटकांमध्ये 63 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या सत्रामध्ये 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर उंबार्डे संघाची धावसंख्या आपण पाहतो ती 30 आणि उर्वरित समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण असेल. या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला लाभल्या त्या स्वर्गीय प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला लाभली ती स्वर्गीय इंदिराबाई उत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोज उत्तम पाटील यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय सतीश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष अनंत पाटील यांच्याकडनं. आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय दीपक मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किशोर तुळशीराम पाटील यांच्याकडनं. सामनावीराच्या ज्या ट्रॉफ्या आम्हाला लाभल्या आहेत ते कुमार योगेश भगवान पाटील व श्री सचिन अनंत पाटील यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी जी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय रोहिदास जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील यांच्याकडनं. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी ट्रॉफी आम्हाला लाभली ती स्वर्गीय रोहिदास जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील यांच्याकडनं. आणि मालिकेवराची जी ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती स्वर्गीय रोहिदास जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील यांच्याकडनं. तर ही स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक 2020 जे हनुमान 40+ क्रिकेट संघ निळजे यांच्या माध्यमातून स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. तर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतो मनोज पाटील. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 30. समीकरण असेल 12 चेंडू आणि 33 धावांचं मोठं लक्ष. मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल उंबार्डे संघासाठी, कारण शेवटच्या षटकामध्ये धावा कमी असला तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता. मात्र मनोज पाटील हे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि हे 2 फलंदाज उंबार्डे संघाला कशी सुरुवात करून देतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये ते पाहावं लागेल.
तर बघा आदरणीय दत्ता अनंत पाटील यांच्याकडनं मनोज पाटील आणि विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय दत्ता अनंत पाटील यांच्याकडनं मनोज पाटील आणि विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑन साईडला खेळता झेल सुटला, मात्र तिथं रमेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने बॅकिंग दिली त्यांनी. चौकार गेला असता, मात्र तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते 31 वर. 11 चेंडू 32 धावांचं समीकरण. इथं मात्र गरज असेल चौकार षटकारांची. मनोज पाटील चांगली गोलंदाजी करतात. राईट मोर द विकेट. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करतात. पंचांनी वाढीचा इशारा केला. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 11 चेंडू 31 धावांचं समीकरण अजूनही असेल उंबारडे संघासमोर. मनोज पाटील इथं मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय तो चौकार. रोहिदास भोईर हा फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो योगेश पंजेच्या माध्यमातून चांगली साथ लाभते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. मनोज पाटील राईट मोर द विकेट. आता मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे. ऑफ साईडला चेंडू हाताळवता गोलंदाज आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित नक्कीच झेल झाला असता, मात्र क्षेत्ररक्षक दीपक चौधरी यांना असं वाटलं बिनबाद 36 अशी धावसंख्या आपण पाहतो. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो. दुसऱ्या सत्रामध्ये उंबारडे संघ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथं मात्र बघूया चेंडू स्वतः गोलंदाज आले होते. चांगला प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटलाय. इथं मात्र सोमनाथ चौधरी यांच्याकडनं चुका होत आहेत. तीन धावा येत आहेत. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 39 वर. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ जर चांगल्या पद्धतीने लाभली तर नक्कीच गोलंदाजाचं मनोबल वाढत असतं. मात्र इथं चुका होत आहेत, हरकत नाहीये. बिनबाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतो तो उंबारडे संघ. मनोज पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथं मात्र यष्टीरक्षक चुका करतात. तोपर्यंत येते ती सिंगल आणि धावसंख्या पोहोचते ती 40 वर. अजूनही 23 धावा दूर लक्ष्यापासनं. मात्र चेंडू शिल्लक असतील या षटकातील 7 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 40 धावा. आणि अशा पद्धतीने शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय. कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज मनोज पाटील यांच्या माध्यमातून 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि उंबारडे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 40 धावा. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, तिसरे षटक हाताळा गोलंदाज होते मनोज पाटील. फक्त 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 गोलंदाज होते सुनील. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 17 गोलंदाज होते सोमनाथ. आणि तिसऱ्या षटकामध्ये मनोज पाटील या गोलंदाजांना नक्कीच कमबॅक केले. धावा खर्च केल्या तर फक्त 10. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 40 आणि गरज असेल शेवटचं षटक आणि 7 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असेल, कारण चेसिंग ही कंपल्सरी असेल आणि या स्पर्धेचा नियम आहे टॉस आणि विकेटला महत्त्व नसेल. तर आदरणीय दत्ता पाटीलांना विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो अर्जुनभाई पाटील यांना. 7 चेंडू 23 धावांचं समीकरण. आता मात्र इथं करो या मरोची स्थिती असेल
ती उंबाडे संघासाठी, कारण पहिल्या सत्रामध्ये उंबाडे संघाच्या गोलंदाजांनी चुका केल्या. तर बघा अर्जुनभाई पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर आदरणीय दत्तानंद पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर ज्ञानदेव शेठ यांच्याकडनं 5000 रुपये आणि दत्तानंद पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक. तर बघा आणि आदरणीय सुभाष पाटील यांच्याकडनं सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर बघा भाईंवर बक्षिसांची खैरात केली जाते. 6 चेंडू 23 धावांचं समीकरण. सहा चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात. अर्जुनभाई पाटील स्ट्रायकरला आपण पाहतो. सलामीचा फलंदाज अजूनही सज्ज. इथं मात्र बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार येतो का पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार येतोय. तसेच बघा विकेट हॅट्रिक साठी इथं विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं सुद्धा अर्जुनभाई यांना 5000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. चार धावा येत आहेत. 10 फलकावर एकूण धाव संख्या आपण पाहतो 44. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथं मात्र मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. 6 धावा येत आहेत. 2 चेंडूंमध्ये तब्बल आल्यात त्या 10 धावा. गरज होती 6 चेंडू आणि 23 धावांची. आता मात्र समीकरण उरलंय ते 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना अजूनही खुला असेल, बॅलन्स असेल तो उंबाडे संघासाठी, कारण उंबाडे संघाचे 2 फलंदाज शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असताना मात्र अजूनही आपल्या संघासाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. एका बाजूला आपण पाहतो योगेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहिदास. मात्र अपेक्षा असेल संघाला संघनायकाला 2 फलंदाजांकडनं. जशी फलंदाजी दीपक आणि राजेश यांनी केली तशी फलंदाजी शेवटच्या क्षेत्रामध्ये 2 फलंदाज करतायत. 4 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा ऑन साइडला घेतात. सोमनाथ चौधरी यांच्या हाताला चेंडू ब्रश करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. 3 चेंडू 9 धावांची गरज. सामना नक्कीच इथं कलाटणी दिली आहे 2 फलंदाजांनी, कारण मोठं लक्ष होतं शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज होती. आत्ता धावा आपण पाहतो धाव फलकावर त्या 54. अर्धशतक धाव फलकावर लागले ते उंबाडे संघाचं. आता मात्र समीकरण आले ते 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. चुका केल्या क्षेत्ररक्षकांनी आणि या चुकांची किंमत इथं मोजावी लागते. इथं मात्र पंचांनी वाढीचा इशारा केला. अवंतर धावसंख्या पोहोचते ती 55 वर. 3 चेंडू 8 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली दीपक आणि राजेश यांनी, आणि दुसऱ्या सत्रामध्ये सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतो योगेश आणि रोहिदास आपल्या संघासाठी प्रयत्न करतात. 3 चेंडू 8 धावांची गरज. समोर खेळता सुरेख फटका आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतो. येतोय तो चौकार. फलंदाज आपण पाहतो सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर योगेश पंजे. या फलंदाजाने एक हाती फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रोहिदास भोईर. या फलंदाजाने योगेश पंजे यांना अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू अर्जुनभाई पाटील यांनी जर हाताळला तर नक्कीच कमबॅक होईल काटे संघासाठी. मात्र इथं योगेश पंजे आणि रोहिदास भोईर या 2 फलंदाजांनी अतिशय चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. 2 चेंडू 4 धावांची गरज आणि चेसिंग कंपल्सरी असेल. आणि इथं मात्र
निर्धाव चेंडू हाताळला अर्जुनभाई पाटील यांनी. एक चेंडू 4 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं एखादा निर्धाव चेंडू सामन्याचं समीकरण. बघा बाहेरून आवाज करू नका, आयोजकांनी विनंती केली आहे. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज होती आणि इथं मात्र 2 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज होती. 5वा चेंडू निर्धाव आला आणि शेवटचा चेंडू 1 चेंडू 4 धावांची गरज. बघा निर्धाव चेंडू हाताळला तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. चुरशीचा सामना आपण पाहत होतो काटे विपक्ष उंबाडे. 1 चेंडू 4 धावांची गरज. दागपुटला गेले, क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. दुसरी धाव पूर्ण केली जाते, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथं काटे संघाने हा सामना जिंकलाय. मात्र कौतुक करावं लागेल योगेश पंजे आणि रोहिदास भोईर यांचा. सामना त्यांनी जिंकला असता मात्र 5वा चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज अर्जुनभाई पाटील यांनी आणि हा सामना जिंकून दिलाय तो आपल्या अतिशय चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना काटे संघाने हा सामना जिंकलाय.